गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण मॅटरचं डेफिनेशन बघितली होती. मॅटर म्हणजेच सबस्टन्स. परत एक वेळेस रिवाईज करूया. एनिथिंग दॅट हॅज मास, वे अँड ऑक्युपाईज सम स्पेस इंटू ब्रॅकेट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज मॅटर ऑर सबस्टन्स. म्हणजेच की एखाद्या वस्तुमानाचं त्या ठिकाणी वस्तुमान किंवा त्याचं जे काही व्हॉल्यूम असेल हे मेजर करणं किंवा ते जे काही सबस्टन्स असतील त्याला म्हटलं जाईल मॅटर्स. नेक्स्ट इज स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, तर मॅटर जे आहेत त्याचे बरेचसे स्टेप आहेत. ओके, स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे द्रवाचे आपण म्हणतो ना, अवस्था म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने पदार्थांच्या अवस्था. मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट फिजिकल स्टेट्स. ओके, 10वीला तुम्हाला होतं पदार्थांच्या अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू. त्याच पद्धतीने इथंसुद्धा या पद्धतीने असणार आहे स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजेच पदार्थांच्या अवस्था. दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. ओके, एक असतं सॉलिड, दुसरं असतं लिक्विड आणि एक असतं गॅसियस स्टेट. जसं तुम्ही 10वीला शिकले होतात की स्थायू असतो, स्थायू मीन्स सॉलिड, त्यानंतर स्थायू द्रव म्हणजे लिक्विड आणि वायू म्हणजे गॅस. ओके, तर 3 स्टेट्स ऑफ मॅटर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेत. नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर सच ॲज मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम एक्सेट्रा. ओके, बरेचसे प्रॉपर्टीज मेजर करण्याच्या काही मेजरमेंट असतात. ओके, जसं की मास असेल, लेंथ असेल, एरिया असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल किंवा टाईम असेल. आता नेक्स्ट टॉपिक आहे युनिट्स. दीज स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. ओके, म्हणजे असं स्टँडर्ड यूज केलं जातं की त्याची फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे काही स्टँडर्ड यूज केलं जातं त्याला म्हटलं जातं युनिट. ओके, लक्षात ठेवायचं आहे की फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे काही स्टँडर्ड युनिट यूज केलं जातं त्याला म्हटलं जातं युनिट. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. लेंथ इज मेजर. तर लेंथ म्हणजे लांबी आपण कशामध्ये मोजतो? एक तर मिलीमीटर असेल, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर एक्सेट्रा. ओके, त्यानंतर वेट इज मेजर. ओके, वजन आपण कशामध्ये मोजतो? किलोग्रॅम, ग्रॅम, मिलीग्रॅम किंवा टनमध्ये. त्यानंतर आहे टेम्परेचर आपण मेजर करतो डिग्रीमध्ये किंवा केल्विनमध्ये. त्या ठिकाणी डिग्रीमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि केल्विनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. SI युनिट्स. SI स्टँडर्ड्स फॉर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इट इज द इम्प्रूव्हमेंट ऑफ MKS सिस्टीम. Some special derive physical quantities which SI units. ओके, SI युनिटसाठी सुद्धा फिजिकल काही क्वांटिटीज आहेत. त्या क्वांटिटीजचे ठराविक SI युनिट आहेत. त्याच्यामध्ये असेल आता फोर्स ही क्वांटिटी असेल तर त्या ठिकाणी फोर्स क्वांटिटीसाठी असणार आहे SI युनिट न्यूटन. ओके, वर्क आणि एनर्जी असेल क्वांटिटी
तर त्या ठिकाणी त्यांचं SI युनिट असेल जूल. पॉवर क्वांटिटी असेल तर पॉवर क्वांटिटीसाठी आपण वॅट हे युनिट यूज करतो. इलेक्ट्रिक चार्ज क्वांटिटी असेल, इलेक्ट्रिक चार्ज क्वांटिटीसाठी आपण कुलोम हे युनिट यूज करत असतो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठी आपण युनिट यूज करतो व्होल्ट. ओके, तुम्हाला हे बरेचसे माहिती आहेत. वॅट माहिती आहे, व्होल्ट माहिती आहे. 10वीपर्यंत तुम्ही न्यूटन असेल, जूल असेल किंवा कुलोमसुद्धा बघितलं असेल. नेक्स्ट इज फंडामेंटल क्वांटिटी. ओके, 11वीला तुम्हाला जो स्टडी करायचा आहे हा खूप डीपली स्टडी करायचा नाही आहे. जो काही थोडंसं तुमचं 10वीचा जो सायन्स विषय होता त्याच्यामध्ये जे केमिस्ट्रीचे चॅप्टर होते त्याला अनुसरूनच 11वीचा सिलेबस आहे तुमचा. त्याच्यामुळे थोडीशी रिव्हिजन तुम्हाला वेळोवेळी ठेवावी लागणार आहे. नेक्स्ट आहे फंडामेंटल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड upon other physical quantities for its measurement is called as fundamental quantities. अशी फिजिकल क्वांटिटी जी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही तिला म्हटलं जाईल फंडामेंटल क्वांटिटी. These are 7 fundamental physical quantities, that is length, mass, time, electric current, temperature and amount of substance. ओके, तर अशा ज्या काही क्वांटिटी आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत की लेंथ असेल, मास असेल, टाईम असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, टेम्परेचर अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्पोजिशन, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे केमिकल कॉम्बिनेशनचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, म्हणजेच वेट. ओके, एखाद्या वस्तूचं वस्तुमान. त्याचं स्टेटमेंट बघू आधी. जे काही सगळे लॉ असतात म्हणजे नियम असतात, रूल, त्याचे स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचे असतात एक्झामसाठी. मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड. ओके, म्हणजे जर एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे तयार झालं, ती वस्तू तयार झाल्यानंतर तर ते आता समजून घ्या, आपण एखादी वस्तू तयार केली. फॉर एक्झाम्पल आपण 1 किलो साखर तयार केली. ओके, तर 1 किलो साखर तयार केल्यानंतर 1 किलो साखरचं वस्तुमान हे परत वाढणार नाही. ओके, म्हणजे काय, मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड, म्हणजे ते वाढणार नाही आणि कमी होणार नाही. असं होईल का 1 किलो साखर घेतली आणि ती जशी तशी आहे आपल्या घरामध्ये आणि परत ती अर्धा किलो होऊन गेली, असं होणार आहे का? तर नाही होणार, कारण की ते डिस्ट्रॉय पण होणार नाही, म्हणजे क्रिएट पण होणार नाही आणि डिस्ट्रॉयसुद्धा होणार नाही. म्हणून जो काही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासचा नियम आहे तो मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड. एक्झाम्पल दिलेलं आहे C+O2 म्हणजे CO2, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर आहे लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन. ओके, लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शनसुद्धा दिलेलं आहे. त्याचं स्टेटमेंट आहे अ प्युअर कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स दी सेम एलिमेंट्स इन अ डेफिनाईट प्रोपोर्शन बाय वेट ऑफ इट्स सोर्स और मेथड ऑफ प्रिपरेशन. त्यानंतर नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन्स. त्याचं स्टेटमेंट आहे इफ 2 एलिमेंट्स कंबाईन विथ ईच अदर फॉर्मिंग 2 or more कंपाऊंड्स
with different composition by weight, then the masses of two interacting element in the two compounds are in the ratio of small whole numbers. ओके. दोन एलिमेंटचं जर कंबाईन केलं तर ते काय होतील की दुसरी कंपाऊंड त्या ठिकाणी ते काय करतील, फॉर्म करणार आहेत. ओके. आणि त्यांच्यामध्ये जे काय असतील एलिमेंटमध्ये जे इंट्रॅक्शन असणार आहे त्या इंट्रॅक्शनमध्ये जो काही त्यांचा नंबर ऑफ रेशो असणार आहे हा काय असेल, स्मॉल असेल. नंबर ऑफ रेशो काय असेल त्यांच्यामध्ये, स्मॉल असणार आहे. ओके. बाकीचं जे लेक्चर असेल आपण आता नेक्स्ट डेला बघू.